राम राम मंडळी. आता का नाही मी पुसद शहरात आहे बघा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी गावागावात हिंडत होतो तर पुसद शहरामध्ये बी काय गावातली माणसं भेटली मला. बरं त्यांना जाणून घेऊया त्यांच्याकडे विकास झाला का नाही. आणि पुसदचं एक विशेष महत्व असं म्हणजे का नाही, इथनं 2 दिग्गज मुख्यमंत्री आहे का नाही महाराष्ट्राला लाभले तर बघा. मग इथला विकास झाला पाहिजे का नाही, जरा जाणून घेऊया यांच्याकडनं कसा विकास झाला, काय झाला, काय बदल झाला का नाही, है ना. चला या. राम राम. राम राम. नाव काय म्हणाला आपले? संतोष चिद्दरवार. संतोष चिद्दरवार चिद्दरवार साहेब, मला एक सांगा, काय करता आपण? दुकान आहे माझं, व्यवसाय आहे माझा. व्यवसाय आहे का? बरं, व्यवसाय कसा तेजीत आहे का मंदीत? नाही, मंदीत आहे. सगळी व्यावसायिक अशी म्हणायला लागले देव मंदीत आहे. का बरं मंदीत असं? इथं इकडले जे खेडेपाडी आहे हे सगळं म्हणजे इथं काम नसल्यामुळं सगळे स्थानांतरित झालेले आहे. कोणचे इथं सगळे उद्योग वगैरे बंद पडलेले आहे. इथं कारखाना सूतगिरणी वगैरे बंद असल्यामुळे इकडले सगळे मजूर वर्ग दुसरीकडे गेलेले आहे. त्याच्यामुळे बाजारपेठमध्ये गिरायकच नाही ना. इथं जर उद्योग वगैरे असले तर इथं गिरायक राहील. सूतगिरणी चालू करू, आम्ही कारखाना चालू करू आणि तुम्हाला ते जशी सर्व रोजगार देऊ, हे अशा प्रकारचे अनेक त्यांनी आश्वासनं दिले, पण कोणत्याही प्रकारचं काही केलेलं नाही आहे. चालू कारखाने सूतगिरण्या बंद पडल्या, त्याच्यामुळे रोजगार लोकांना बेरोजगारी आलीच नाही पुन्हा. त्याच्यामुळे त्यांना रोजगार मिळालाच नाही, रोजगार बंदच झाला. चालू सूतगिरण्या बंद पडल्या, इथल्या रोजगार आहे का इकडे? रोजगार नाही सर. इथे पुसद जिल्हा झाला पाहिजे, आमची एवढी मागणी आहे फक्त. जिल्हा झाला पाहिजे. पुसद जिल्हा झाला पाहिजे. इथे ट्रेन नाही येते. आमच्या इथं रेल्वे नाही आहे. बाजारपेठमध्ये जालना आम्हाला सर्व एसटीनं प्रवास करावा लागतं. महत्त्वाची जी आहे बाजारपेठ रेल्वेची नाही. 5 नाही 10 वर्षापासून लोक म्हणत आहे की रेल्वे येणार. लालू प्रसाद यादव जेव्हापासून होते केंद्रीय मंत्री तेव्हापासून इथं रेल्वेचा प्रश्न चालू होता, पण आता तरी ती रेल्वे अजूनही कंप्लीट झालेली नाही आहे. अजून कंप्लीट नाही, काहीच नाही आहे ते रेल्वे. स्वप्नात तर येते का रेल्वे? आता काय ते गाजरच आहे ती. 55 वर्षामध्ये या काँग्रेसच्या सरकारने जे केलं नाही ते मोदी सरकारने केवळ 55 महिन्यामध्ये केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळा देश जाणतो. या ठिकाणी रेल्वेची जी आता नांदेड ते वर्धा जी हे आहे ब्रॉडगेज, ते सुद्धा मंजूर झालेलं आहे. त्याला आता 15 दिवसापूर्वी 100 कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. तुम्ही म्हणता 100 कोटी, तुमच्या कोटीच्या आकडे आम्हाला माहिती नाहीत, पण कुठे येणार ते पण माहिती नाही. आम्ही पाहणार की नाही ते माहीत नाही. आम्हाला बेरोजगाराला इथं काही व्यवसाय, आम्ही कोण्या MIDC वर काम करायचं, कुठं करायचं, कसं करायचं. कौशल्य विकास कार्यक्रम हा शासनाचाच कार्यक्रम आहे. हा कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम कोणाला माहिती आहे का? कौशल्य विकास कार्यक्रम सर ते नाही आहे. सध्या कॉन्ट्रॅक्ट बेस चालू केलं, परमनंट भरत्या बंद केली आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं काम सध्या चालू केलेलं आहे. 4.5 वर्षापासून नुसता आज 5,000 भरत्या होणार आहेत. कुठं आतापर्यंत कुठं हे झाल्या भरत्या आणि कुठं कोणत्या जागा निघाल्या. नुसतं गाजर खाऊन शुगर लेवल वाढलं आमचं. जे नरेंद्र मोदीच्या काळात झाला विकास झालेला आहे, भारताचा GDP आहे जगाच्या 1 नंबरवर आणून ठेवलेला आहे, ते फक्त नरेंद्र मोदीच्या काळात झालेला आहे. आज जे काही भाव वाढले आहेत, बियाण्याचे भाव वाढले आहेत, खताचे भाव वाढलेले आहेत, आणि या सर्व खर्चामधून कापूस लागवड ह्या जर खर्च काढला तर काही हातात येत नाही. सर्व शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि सरकार कोणत्याही दृष्टिकोनातून कर्ज मुक्त करण्याच्या बाबतीत किंवा कर्ज सातबारा कोरा करण्याचे जे आश्वासन दिले होते शासनानं, ते आजपर्यंत कधी पूर्ण केलेलं नाहीत. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास होत आहे. 55 वर्ष जे काँग्रेस करू शकलं नाही ते येत्या 55 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं. काका तुम्ही जे बोलत आहे ते खरं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातले सुशिक्षित बेकार जे फिरत आहेत त्यांना रोजगार कधी मिळणार, केव्हा देणार तुम्ही? काय राहिले किती दिवस आपल्या सरकारचे माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात प्रत्येक 1 करोड दरवर्षी म्हणजे 2 करोड रोजगार देणार. महाराष्ट्रातला सुशिक्षित बेकार फिरत आहे, हो कधी देणार आपण रोजगार? आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मेगा भरती निघलेली आहे. 70,000 लोकांना आता रोजगार मिळणार आहे. ह्यापूर्वी काँग्रेसच्या सरकारने 55 वर्ष किती रोजगार त्यांनी बेरोजगार. माझं म्हणणं एवढं आहे, जे काँग्रेस काळात जे काय नाही झालं ते मोदी कार्यकाळात पूर्ण व्हायला आणि होणार. आज एवढे वर्ष काँग्रेसने सर राज्य केलं, आज जे नरेंद्र मोदी करून राहिले ते 5 वर्षात काय करणार आहे? मी म्हणतो त्याला अजून चान्स द्या आणि ते करणार म्हणजे करणार, एवढं मी नक्की ठामपणे सांगतो सर. विदर्भ ज्याच्या नावावर यांनी सत्ता भोगली, 10 खासदार, 10 कॉन्स्टिट्युन्सी आहेत लोकसभेच्या विदर्भात, पूर्णच्या पूर्ण याच्या भूलतापाला बळी पडून लोकांनी त्याला मतदान करून पूर्ण 10 सीटा निवडून दिल्या. आजपर्यंत विदर्भ वेगळा झाला नाही.
400 खासदाराचे 40 खासदार का झाले? यांनी विकास केला, यांनी लोकांना फसवलं नाही, यांनी समजा रोजगार निर्माण केला. 400 खासदाराचे काँग्रेसचे 40 खासदार का झाले? काँग्रेसने थांबा एक मिनिट, काँग्रेसने जे केलं ते हे लोक करणार आहेत का? तुम्हाला 400हून 40वर यायचं आहे का? तुम्हाला हेच करायचं का परत? तुम्ही त्या 4.5 वर्षात फक्त काँग्रेसला आणि काँग्रेसला टार्गेट केलं. या दुसरं तुम्ही काय करते? नरेंद्र मोदी उठला सुटला की राहुल वैसा, पप्पू है ऐसा है वैसा है. और तुमचा दुसरा विषय सांगा ना. 3 राज्यात पप्पा झालो म्हणून त्यानं बिलकुल नाव लौकिक मिळवलं. आमचं म्हणणं एवढं आहे, पप्पूची एवढी भीती वाटते, वारंवार तुम्ही प्रत्येक वेळेस भाषणात पप्पूला टार्गेट का करता? इथे कोणत्याही प्रकारचा कारखाना नाही, कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. बेरोजगाराची मोठीच्या मोठी फौज तयार केलेली आहे. मागच्या सरकारने तेच काम केलं, या सरकारने त्या पावलावरच पाऊल पडलेलं आहे. या ठिकाणी आहे का नाही, ही सगळी सामान्य जनता एकवटली आहे आणि आपापली मतं मांडलेली आहेत. तर मंडळी, आता का नाही, मी पुढच्या गावात जाणार, पुढच्या टप्प्यात जाणार आहे आणि तिथल्या लोकांची मतं, काय इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ही जाणून घेणार आहे. आलोच बघा.